शेतमालक शेतात आला की नर्मदा झोपडीमध्ये जायची आणि तिच्या मागे शेतमालक झोपडीमध्ये जायचा. ते झोपडीमध्ये कशाला जातात हे बघण्यासाठी मी तिथे गेलो. त्यांना मी झोपडीमध्ये असं बघितलं की दोघांचे कपडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्या शेताशेजारी गावातल्या मोठ्या जमीनदाराचं शेत होतं. आमच्याकडे खूपच कमी शेत होतं आणि शेतामध्ये मी एकटाच राहत होतो. माझं नाव मुनाल. शाळा सोडल्यापासून मी आमची शेती बघायचो. मला शेतामध्ये काही एवढं काम नसायचं. मी माझं काम लवकर आवरून नंतर फक्त बसून राहत होतो. आमच्या शेजारी मोठ्या जमीनदाराचं शेत होतं. तिथे नेहमी काही बायका कामाला असायच्या. त्यामध्ये एक बाई होती नर्मदा. तिला खूपच चांगलं राहायची सवय होती. तिचं नवीनच लग्न झालं होतं याच वर्षी. ती नेहमी तिथे कामाला राहत होती. तिचा नवरा पण त्याच जमीनदाराकडे कामाला होता, पण तो दुसरीकडे काम करायचा. दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली बसून आराम करत होतो आणि शेजारचा शेतमालक त्याच्या गाडीवरून शेतामध्ये आला. तो शेतामध्ये येताच नर्मदा तिचे काम सोडून झोपडीमध्ये गेली. नर्मदा झोपडीमध्ये जाताच तिच्या मागे तो शेतमालक पण झोपडीमध्ये गेला आणि अर्ध्या तासाने ते दोघे बाहेर आले. मी विचार करू लागलो की नर्मदा आणि शेतमालक एवढा वेळ झोपडीमध्ये कशाला गेले असेल. 4-5 दिवस माझं लक्ष त्यांच्याकडेच होतं. मी बघायचो की जेव्हा शेतमालक शेतात येत होता तेव्हा नर्मदा लगेच झोपडीमध्ये जात होती आणि तिच्या मागे शेतमालक पण जात होता. मला बघायचं होतं की ते का झोपडीमध्ये जातात. मला शेतमालकाचा वेळ माहीत होता शेतात यायचा. मी त्याच वेळेला झोपडीजवळ लपून बसलो आणि थोड्या वेळाने शेतमालक आला. अगोदर नर्मदा झोपडीमध्ये गेली, नंतर शेतमालक. मी जेव्हा त्यांना झोपडीमध्ये बघितलं तेव्हा मी तर त्यांचे कपडे बाजूला पडलेले होते. त्यांना असं बघून आता मला समजलं होतं की ते का झोपडीमध्ये जातात आणि त्यांच्यामध्ये काय आहे, त्यांचं नातं कसं आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.